नीट 2026च्या पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे। विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या घोटाळ्याविरोधात आता जिंतूरकर रस्त्यावर उतरले आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक मागील 17 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत। पण सरकार मात्र सुस्त आहे। याच सरकारच्या दडपशाही विरोधात जिंतूरच्या संवेदनशील पालक आणि विद्यार्थ्यांनी आज थेट पंतप्रधानांना गुलाब पुष्प पाठवून एक अनोखा प्रतिकात्मक निषेध नोंदवला। जिंतूरचे तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे निवेदन आणि गुलाब पुष्प पाठवण्यात आले। केंद्र सरकारला सद्बुद्धी मिळो आणि शिक्षण मंत्र्यांचा त्वरित राजीनामा घेतला जावो अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात माधव दाभाडे, गजानन वाघमारे, शेख शकील यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरकारने या मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही जिंतूरकरांनी दिला। या आंदोलनावर तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। धन्यवाद। ते सत्यमेव जयते दिसलेच कुठेच नाही, विश्वासघात केला शाळातल्या पुस्तकांनी। अगदी याप्रमाणेच नीट या परीक्षेमध्ये जो गैरव्यवहार झाला आहे त्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा आणि सोनम वांगचुक यांनी जे उपोषण कित्येक दिवसापासून चालू केलं आहे, सरकार मुद्दामून त्याच्या कानाडोळा करते। आज त्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे आणि या सरकारला निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज एक निवेदन दिलेलं आहे। तर सरकारने यावर त्वरित तोडगा नाही काढला तर आम्ही लोकशाही मार्गाने पुन्हा एक आंदोलन छेडू। धन्यवाद।